विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मराठी 17वी कविता रानपाखरा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, कवितेच्या ओळीत शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा। 1. घरा, शेवटचे अक्षर सारखे असणारा शब्द आहे खरा। 2. सानुला, शेवटचे अक्षर सारखे असणारा शब्द आहे तुला। 3. त्यावरी, गोजिरी, भास्कर, सुस्वर। प्रश्न क्रमांक 2, खालील गोष्टींचे वर्णन करणारे कवितेतील शब्द लिहा। 1. डोळे, वर्णन करणारा शब्द आहे सतेज। 2. पाय, चिमुकले। 3. पंख, चिमुकले। 4. देह, सानुला। 5. आभाळ, यासाठी वर्णन करणारा शब्द आलेला आहे अफाट। 6. गाणे, सुस्वर। प्रश्न क्रमांक 3, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावते? उत्तर, कवितेतील मुलगी रोज सकाळी रानपाखराला घरी बोलावते। आ. रानपाखराचे डोळे कसे आहेत? उत्तर, रानपाखराचे डोळे सतेज चमचमणाऱ्या रत्नासारखे आहेत। इ. रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला कोणता प्रश्न पडला आहे? उत्तर, रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतील मुलीला प्रश्न पडला आहे की एवढ्या अफाट आभाळात रानपाखराला कसे उडता येते? पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इ. सूर्य डोंगर चढून वर कधी येतो? उत्तर, रात्र संपताच सूर्य डोंगर चढून वर येतो। उ. कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर कोठे जायचे आहे? उत्तर, कवितेतील मुलीला रानपाखराबरोबर रानपाखराच्या घरी जायचे आहे। उ. कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे? उत्तर, कवितेतील मुलीला रानपाखराची आई आणि सूर्य भेटायला येणार आहे। ए. कवितेतल्या मुलीला मज्जा केव्हा येईल असे वाटते? उत्तर, जेव्हा रानपाखराची आई व सूर्य भेटायला येईल तेव्हा कवितेतील मुलीला मज्जा येईल असे वाटते। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 4, कोणाला म्हटले आहे ते लिहा। 1. जीवाचा मित्र रानपाखराला म्हटलेले आहे। 2. गोजिरी रत्ने असे रानपाखराच्या डोळ्यांना गोजिरी रत्ने असे म्हटलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, कवितेतल्या मुलीला रानपाखरू गाणे गाऊन उठवते। खालील मुले कशी उठत असतील याची कल्पना करून रिकाम्या जागा भरा। अ. सतीशला मोबाईलच्या गजराने जाग येते। मोबाईल ट्रिंग ट्रिंग असा आवाज करून उठवतो। आ. भिकूचे घर दाट जंगलात आहे, त्याला पशुपक्ष्यांच्या आवाजामुळे जाग येते। इ. रफिकच्या घरामागून रेल्वेची लाईन जाते, तो दररोज रेल्वेच्या आवाजामुळे उठतो। रेल्वे झुकझुक आवाज करत जाते। इ. रेवतीचे घर खाऊक भाजी बाजारासमोर आहे, बाजार पहाटे सुरू होतो। रेवती दररोज ताजी भाजी, हिरवी भाजी अशा आवाजामुळे उठते। उ. जानकीचे घर एसटी स्टँडच्या अगदी मागे आहे, त्यामुळे ती दररोज एसटीच्या पम पम अशा आवाजामुळे उठते। उ. जमिलाची आई चादरीच्या कारखान्यात काम करते, त्यांचे घर कारखान्याच्या आवारातच आहे। जमिला रोज भोंग्याच्या आवाजामुळे उठते। ए. दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेचे रखवालदार आहेत, बागेच्या एका कोपऱ्यातच त्यांचे घर आहे। दिनेशला रोज पक्ष्यांच्या किलबिल अशा आवाजामुळे जाग येते। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला। धन्यवाद।